मराठा आरक्षणासंदर्भातलं बिल दोनही सभागृहामध्ये पास झालेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल, दोन्ही सभागृहामध्ये बिल पास झालेलं आहे? आम्ही स्वागत करतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेक दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने आम्हाला जे आश्वस्त केलं होतं की आम्ही मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देऊ, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। या दोन्ही आश्वासनावर सरकार कायम राहिलं आणि मराठा समाजाला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार SC ST ओबीसीला जे 50% आरक्षण मिळतं त्याच्या व्यतिरिक्त 10% आरक्षण आज सभागृहात मंजूर करून ते देण्याची आजपासून सुरुवात केली। त्याबद्दल राज्य शासनाचं मनापासून अभिनंदन। सर, सरकारने 10% आरक्षण देण्याचं कबूल केलं, मात्र मराठा आरक्षणासाठी ज्यांनी हा लढा दिला, जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की हे आरक्षण आम्हाला जे अपेक्षित आहे ते आरक्षण आम्हाला मिळालेच नाही। आता त्यांना काय अपेक्षित आहे ते त्यांनाच माहीत आहे का। एका बाजूला ते या आरक्षणाचं स्वागत पण करतात, सरकारचं आभार पण मानतात, आणि दुसऱ्या बाजूला जे सगळ्या सोयऱ्यांची प्रस्तावित मसुदा आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा ते आग्रह धरून राहिले। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की 16 तारखेपर्यंत या प्रस्तावित मसुद्यावरती आक्षेप नोंदवायचे होते। 6 लाखाच्या जवळजवळ आक्षेप आलेले आहे आणि त्यांचं निराकरण करण्याचं काम सुरू आहे। याच्याकरता आम्हाला थोडा वेळ लागेल आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर आम्ही त्याचीसुद्धा अंमलबजावणी करणार आहोत, हे सभागृहात दिलेलं आश्वासन आहे। तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी विश्वास ठेवायला पाहिजे। आंदोलनकर्ते विश्वास ठेवायला पाहिजे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी उद्या मीटिंग पण बोलवलेली आहे आणि आंदोलन नवीन छेडण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते प्रयत्न करतात। उद्या आम्ही दिशा ठरवू असंही म्हणतात। आता तो त्यांचा हे आहे, त्यांना काय करायचं काय नाही ते त्यांना ठरवायचं की आंदोलन कसं करायचं, कुठल्या पद्धतीचं करायचं आणि काय करायचं। पण शेवटी आपली जी मागणी आहे ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पूर्ण करणार असते। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने आपल्याला म्हणजे आश्वस्त केलेलं आहे की आमची प्रक्रिया सुरू आहे, प्रक्रियेला थोडा वेळ लागतो आहे। तेव्हा आंदोलनकर्त्यांनी याचा विचार करून सरकारला आवश्यक तेवढा वेळ द्यावा, हेच निवेदन मी आपल्या माध्यमातून करू शकतो। सर, कुठेतरी जरांगे पाटलांना ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं त्यानुसार सरकारने ती प्रक्रियासुद्धा पूर्ण केली आहे, 10% आरक्षण सुद्धा दिलेलं आहे। मात्र आता जरांगे पाटलांचं ज्याप्रमाणे पुढचं एक पाऊल दिसते आहे ते कुठेतरी काय या संदर्भात? नाही, मी तेच म्हटलं की आंदोलनकर्ते आणि सरकार या दोघांमध्ये संवाद आवश्यक असतो। 26 जानेवारीला गुलाल उधळण्यात आला, आंदोलन यशस्वी झालं, जाहीर करण्यात आलं। लगेच पुन्हा 10 तारखेला आंदोलन सुरू होणार आणि प्रस्तावित मसुद्याची अंमलबजावणी आजच करा, आजच करा, आजच करा, जेव्हा की 16 तारखेपर्यंत आक्षेप नोंदविण्यात आले होते। आक्षेप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येतील हे कोणाला वाटलं नसेल। 6 लाखाच्या वर आक्षेप आलेला आहे, त्याचं निराकरण करण्याकरता आवश्यक तेवढा वेळ सरकारला द्यावा लागतो आणि त्या आक्षेपाचं निराकरण झाल्यानंतर प्रस्तावित याचा मसुदा तयार जो आहे मसुदा त्याचं अंतिम स्वरूप होईल आणि त्याच्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल। ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सरकार तशा प्रकारचा अंतिम मसुदा पब्लिश करू शकत नाही आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होऊ शकत नाही। त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीतून व्हायला पाहिजे हे सगळे सोयरे। नाही, अरे बाबा, ज्यांच्या नोंदी मिळाल्या हे मला समजतच नाही वारंवार का बरं असं आहे। ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच पर्यायानं ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याचं काम पूर्ण राज्यभर सुरू आहे। हे सुरू असताना पुन्हा नव्याने काय, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याला कोणी विरोध केला नाही आणि सरकार त्यांना प्रमाणपत्र देतं आहे। आता त्यांच्या सगळ्या सोयऱ्याचा ज्या नवीन प्रस्तावित मसुदा आहे त्याच्याप्रमाणे द्या, तो ज्या दिवशी मंजूर होईल त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल। त्याकरता जेवढा वेळ आहे तेवढा वेळ सरकारला द्यावाच लागणार आहे। नक्कीच सरकारला वेळ द्यावाच लागणार आहे। जरांगे पाटलांनी घाई करायला नको असं बबनराव तायवाडे सांगतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।